ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्यासोबत चिराग मोरे आहेत, ज्यांनी एक व्हिडिओ केला होता आणि तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। आपल्यासोबत त्यांची बातचीत करतोय। दादा, कसा हा व्हिडिओ झाला, कुठून व्हायरल केलास तू? ॲक्च्युली पहिली गोष्ट तर मी एक सर्वसामान्य माणूस आहे, माझा कुठला पक्ष असं काही नाही। ॲक्च्युली मी परवा दिवशी माझं परशुरामला शूट होतं, तर मी ह्या रोडनीच जात होतो। तर मी 4 व्हीलर घेऊन जात होतो, तेव्हा माझी गाडीचा टायर जोरात त्या म्हणजे खड्ड्यात अडकला। तर त्या खड्ड्यात अडकून बाकीचे लोक पण माझ्याकडे बघायला लागली। तर म्हटलं एवढंच बाकीचे लोक पण बघतायत, म्हणजे आपल्याला पण कसं तरी वाटतं। मग म्हटलं एक व्हिडिओ ह्याच्यावर व्हायला पाहिजे, म्हणजे त्रास एवढा होतोय लोकांना सर्वसामान्य। आणि आपला तसंच एक म्हणजे ज्यांनी रोड सत्याग्रह चालू केलं, जसंच त्याचं नाव चैतन्य, म्हणजे सुरुवात स्वतःपासून, तेच मी एक मोटिव्ह घेतला आणि हे व्हिडिओ बनवला। त्या वेळेला इथं आलास तेव्हा खड्डा किती मोठा होता? तुझी गाडी नेमकी कशी अडकली? चालला होतास कुठे तू? मी परशुराम घाटाला चाललो होतो, तेव्हा खड्डे खूप मोठ्या प्रमाणात होते। ॲक्च्युली माझा गाडीचा अर्धा टायर त्यात गेला, म्हणजे फसला, पण ते काढण्यात मला 5 मिनटं गेली। हे सगळं तू केल्यानंतर तुझा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, खूप लोकांपर्यंत जातोय, कसं वाटतंय? चांगलंच वाटतंय, म्हणजे चांगला मोटिव्ह बाहेर पडतोय। माझा काय असं म्हणजे उद्देश नव्हता, म्हणजे चांगली गोष्ट सोशल मीडियातून व्हायरल होणे ही चांगलीच गोष्ट आहे, म्हणून मग केला मी व्हिडिओ। हा व्हिडिओ झाला, व्हिडिओ व्हायरल मोठ्या प्रमाणात होतोय। आता त्यावेळेला तू होतास, त्यावेळेला तुझी गाडी अडकलेली होती। आता आम्ही तुला इथपर्यंत आणलाय दाखवण्यासाठी, सगळं सांगतोयस तू। आता कसं वाटतंय हे सगळं पाहताना? काम चालू झालंय म्हणजे आता काम वगैरे चालू झाल्याचं चांगलं वाटतं एकदम, मला म्हणजे भारी वाटतं। व्हिडिओ तुझा व्हायरल झाला, लोकांचे खूप ठिकाणावरून कॉल येत आहेत तुला, विविध ठिकाणावरून कॉल येत आहेत। काय काय विचारतात तुला लोक, कशा प्रतिक्रिया होतात तुझ्याकडून त्यांच्याशी? म्हणजे तू ड्रोन शॉट काढलास तर म्हणजे सर्वांच्या डोळ्यात आलं, किंवा चाकरमणीच्या डोळ्यात आलं की बाबा रस्ता खराब झालेत, म्हणजे त्यांनी पण खूप छान कमेंट दिल्या पोस्टला। मग त्याच्यावरून पण मला जरा पॉझिटिव्हिटी आली। तू कामानिमित्त चालला होतास, पण असं काय काय करत होतोस वेगळं? तू काय काय असं करत होतोस? ॲक्च्युली ट्रॅव्हल कॉन्टेंट क्रिएटर आहे, म्हणजे मी निसर्ग कॅप्चर करतो, किंवा वेगळे ठिकाणं, म्हणजे ट्रेकिंग, माउंटन्स, गडकिल्ले, किंवा असेच समुद्र वगैरे मी फिरत असतो। म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त मी एक कॉम्प्युटर इंजिनियर आहे। या माध्यमातून जेव्हा उठे वाढायला लागले आहेत, तुला देखील सामाजिक चळवळीतले माणसं तुझ्याजवळ संपर्कात येत आहेत, ज्यांनी रस्त्याच्या विरोधात जे सगळे एकवटत आहेत, त्या तरुण देखील तुझ्या संपर्कात आला। काय म्हणतोय तुला? म्हणजे ते म्हणतायत तू चांगलं काम केलंस, म्हणजे तुझ्या व्हिडिओमुळे तरी एक वेळ खड्डे तरी ते बुजले जातील। मग ते ऐकून जरा मला चांगलं वाटलं। व्हिडिओ जर्नलिस्ट समित गजनेसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।